समाधान आहे. सुखासाठी कधी कधी हसावं लागतं, कधी रडावं लागतं. सुंदर धबधबा दिसायला पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं. पाण्याचा तो फेस, माणसाचं समाधान. पण त्यामागील पाण्याचे जे कष्ट असतात ते कोणालाही कळत नाही. फेसाळलेलं पाणी पुन्हा पाण्यातच लुप्त होतं. जे आपलं आहे ते आपल्या जवळच जातं. कितीही तरी काही केलं तरी सुद्धा, आपण कितीही दुसरं आपलं म्हटलं तरी सुद्धा ते कधी होत नाही. जे आपलं असतं ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजकर्ते अजमेर यांना मिळालेलं राज्य. राजे नल आणि त्यांची ग्रंथिका झाली. मनातील उर्मी जागृत करण्यात आल्या. स्वर्ग साम्राज्यावर आक्रमण करणार एवढ्या त्रैलोक्यवंत पुरुषाने त्यांना जाणीव करून घेतली की जे तुमचं आहे ते तुम्ही मिळवा. इतरांचं संघर्ष करून मिळवण्यापेक्षा जे आपलं आहे ते आपण मिळवायला हवं. आणि त्यानंतर झालेला संघर्ष, ते हस्तिनापूरचं राज्य एका मरकटाजवळ होतं. प्रभू रामचंद्रांचा प्रसाद त्याला मिळाला होता. पण प्रसाद जरी मिळाला तरी सुद्धा आयुष्यभर तो आपल्याजवळ कसा टिकून ठेवणं हे त्या भक्ताचं कर्तव्य असतं. पण भक्त त्या मोहाजाळात अडकून राहिले. आणि एके दिवशी ज्याचं होतं त्याने घेतलं आणि तेच माझे सौभाग्य केलं. संघर्षावर संघर्ष झाले. जे होतं ते त्यांचं त्यांना मिळालं. आणि अशा एका राजकर्त्यांची मी महाराणी झाली. प्रभू हे तुझीच लीला आहे. आणि म्हणून कितीतरी काही झालं तरी सुद्धा या सुखाच्या हिंदोळ्यावर मी डोलत असले तर नेहमी मला ईश्वरात तुझी आठवण राहील. कारण शाश्वत जगात शाश्वत तू आहेस. किती जरी काही झालं, संघर्ष झाले, हा मोठा मी मोठा असं जरी म्हणू लागलो तरी परमेश्वरापेक्षा कोणीही मोठं नाही हे क्षणाक्षणाला त्याची मला जाणीव होते. असं जरी असलं तरी सुद्धा जन्म दिल्यानंतर मातृपितृदैवत आणि विवाहबद्ध झाल्यानंतर पती हेच दैवत असतं. पती हाच खरा परमेश्वर. त्या चरणाची धुलिकण मस्तकी लावून स्त्री जीवन पावन करून घ्यावं हे माझं कर्तव्य. आणि म्हणून दोन चरणांची सेवा करून स्त्री कर्तृत्वाचा आदर्श जगापासून समोर ठेवावा हेच नेहमी मला वाटत असतं. पण आज सुखाच्या हिंदोळ्यावर मी डोलते. महाराणी म्हणून सगळे माझ्या चरणी नतमस्तक होतात. पण असं जरी असलं तरी सुद्धा या सुखाच्या डोलत्या डोलाऱ्यात मी हुरडून कधीही जाणार नाही. देवा, प्रत्येक वेळी तुझीच मला आठवण असावी. आणि ज्या सौभाग्य धनाची मी सेवा करते, विश्वातील सर्वात खरं मोठं दैवत हे सौभाग्य धनी, त्यांची आयुष्यभर सेवा करण्याचं भाग्य मला मिळावं हीच माझी इच्छा आहे. पण माझं मन आर्थिक सारखं विचारी बनलंय. काय असं घडलंय, काय असं होतंय, मला असं का भास होतंय, मला काहीच कळत नाही. तुझी वाट पाहू सखया. माझ्या येण्यासाठी एवढा विलंब मला काहून निर्माण झाले. मन एक विचारी बनलं. मन विचारी बनलं की मनाची शांतता मनाला सोडून जाते की काय असा मनोभाव निर्माण होतो. आणि हा मनोभाव माझ्या वाट पाहू
चरणांची धुलीकण केली. ना मी बोलतच नाही. या स्वागत आहे आपलं. स्वागत आहे. माझी प्रिय भार्या माझ्या येण्याकडं आपले डोळे लावून असेल हा आत्मविश्वास मला दृढ झाला आणि म्हणून माझ्या प्रियतमेला आशीर्वाद दे. तिच्या मनाचं समाधान ठेवण्यासाठी आपल्या प्रयत्नाची लावलं म्हणा तुम्हाला पाहिलं आनंद निर्माण झाला. पण असं जरी असलं तरी सुद्धा खरं माझं सुख कुठे असेल या दोन चरणात सारं विश्व समोर परमेश्वर आपल्या मनातील साऱ्या सदिच्छा सदैव परिपूर्ण करावा असा मंगल आशीर्वाद नाट्यप्रेमी रामचंद्र राऊळ रामचंद्र ना त्या चरणाची धुलीकण मस्ती झाली. आशीर्वाद मिळाला मनाचं समाधान झालं. पण तो आनंद काय पाहते मी तेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या मंदिरी येता हास्य वदनांना प्रवेश करता आज सुद्धा हास्य वदनांना आलात पण ते हास्य क्षणिक ठरलं. काय घडलं असं सांगा ना मला कळायला हवं ते. आपल्याला मी आशीर्वाद दिला आणि माझा पतिधर्म परिपूर्ण केल्याचं समाधान माझं मी प्राप्त करून घेतलं. पण तुमच्यापर्यंत आलोच्या मुळाशी कारण होतं. तुमच्या आनंदाचा गोड निरोप व्हायला ते मी सुभद्रा आपल्याला मिळालं असेल. कारण आमच्या पूर्वजांसमक्ष मला समजलं की आमच्या हस्तिनापुरावर रामचंद्राने आपलं प्रस्थापित केलं आणि संशयन वानराला हस्तिनापुराच्या राजगादीवर राजा म्हणून अधिष्ठित केलं. त्यावेळी आमच्या या सोमवंशाचे 6वे पुरुष म्हणजे नलराज या नलराजांनी सुषेणबरोबर युद्ध केलं आणि युद्ध करून त्याला पराभूत करून या हस्तिनापुराचा राजगिरी आमच्या मस्तकी चढला आणि हस्तिनापूरचा राजा या सत्तेला मला पात्र केलं. पण तुटाकरवी कामी आलेली वार्ता ही वार्ता ऐकताक्षणी माझ्या पायाखालची धरली. अवकाशी गीतांचा जन्मनाश व्हावा, माझ्या मनावर कोणीतरी धर्माचे घाव घालावे तशी परिस्थिती माझ्या अंतःकरणात निर्माण झाली. तुटाकरवी कामी आलेली वार्ता कोणती माहिती का? तर रामचंद्र आपले सारे मांडलिक राजे एकवट होऊन हस्तिनापुरावर तुमचा आक्रमण करू इच्छित आहे. कळलं? माझी मायभूमी मला वाचवायची आहे. आक्रमण निश्चितच. प्रभू रामचंद्र तेरी सुभद्रा स्वतःच्या सौभाग्य धनाच्या मंदिरात असणाऱ्या पराक्रमावर विश्वास ठेवा. तुम्ही माझा स्फूर्ती देवता आहात. अर्थात तुमचे आनंदाचे गोड शब्द हे माझ्या अंतःकरणात शंभर हत्तींचा मला प्रदान देऊन देणारे ठरतील. तेव्हा माझ्या मनाचा निर्धार मी केलेला आहे. जे आमचं राज्य आमचं होतं ते आम्हाला पुनश्च ईश्वर कृपेनं मिळालेलं आहे. अर्थात हे राज्य पुन्हा रामचंद्रांच्या स्वाधीन होता नये याच्यासाठी हा तुझा सौभाग्याचा धनी अजमीर त्या रामसैन्याला प्रतिकार करण्यासाठी पुढे जाणार आहे. ही वार्ता तुझ्या कानी घालावी, तुझ्या आनंदाचा गोड निरोप देऊन आपल्या कर्तव्याची वाट मोकळी करून त्या कर्तव्याच्या दिशेला जावं यासाठी आमची पावलं ऐकावी आणि त्यावेळेस आमचा चेहरा तुम्हाला उघडीकडे दिसला. आजपर्यंत आपला मार्ग मी कधीच रोखला नाही. आनंदाला आपण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा तुम्ही संघर्ष करायला निघालात तेव्हा आनंदाचा गोड निरोप दिला. तुमच्या कर्तृत्वावर माझा अविश्वास मुळीच नाही. पण असं जरी असलं तरी सुद्धा प्रभू रामचंद्र त्यांच्याशी संघर्ष डोळे पाडावले माझे. पण नाही विवेक भावनाविवश होऊ नकोस. रामचंद्रांचा तत्व हा अजमीर जाणत नाही अशातला भाग नव्हे. पण प्रत्येकाला आपला स्वाभिमान प्रिय असतो. प्रत्येकाला आपल्या कर्तव्याच्या चौकटीत राहणं इष्ट असतं. आणि म्हणूनच माझ्या हस्तिनापुराच्या संरक्षणासाठी माझी सार्वभौमत्व असणारी प्रजा या प्रजेच्या संरक्षणासाठी अखंडपणे पावलं उचलणं इष्ट वाटतंय. तेव्हा तुमच्या मुखातून आनंदाचे 2 गोड शब्द मला ऐकले जेणेकरून प्रभू रामचंद्रांनी माझ्या पराक्रमाला विजय दिले. स्वामी नाही तुमचा मार्ग मी रोखला कारण आपल्या राज्यासाठी तुम्ही संघर्ष करणार आहात.
सासऱ्यांचं डोळे पाणावते माझे. मन माझं आवडेल की म्हणलं मायेला मायेचेच म्हणलं. पण नाही, मला सावरायला मला आनंद आणि त्या देवाबरोबर संघर्ष करणं एक वाक्य लक्षण. पण तरी सुद्धा किती जरी मन आनंदित करण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा मन थोडस भीतीनं भीत बनतं. पण नाही, जे करता आहात ते योग्य करता आहात. जे करणार आहात ते तुम्ही योग्यच करणार आहात. आणि म्हणून अश्रू मी पसरून टाकले. जा तुम्ही रणांगणी, विजयनं विजयश्री प्राप्त करा आणि लवकरात लवकर विजयाची विजयश्री संपादन करून घ्या माझ्या महारी. पहा अश्रू मी पसरून टाकले.
पाहत होत्या. डोळ्यामध्ये पाणावले होते. पण पुन्हा एकदा सांगते, थोडस मन माझं मायेत बघतं. पण तुमच्या कर्तृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. देवी सुभद्रा, हा, तुमच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाने जो बोध मला व्हायला हवा होता तो बोध झाला. कारण तुम्ही माझ्या अर्धांगिनी आहात. उद्या आपला पती राम सेनेबरोबर मित्रांना युद्ध करेल. आता युद्धाचा परिणाम या क्षणी आम्ही मानव तर जाणू शकत नाही. आणि म्हणूनच आपल्या सौभाग्य झाल्याबाबत मनाची उद्विग्नता निर्माण झाली. त्या उद्विग्नतेपोटी तुमच्या नयन कमलाकात अश्रुधारा वाहू लागल्या. पण तुमच्या सौभाग्याचा धनी तुम्हाला भरवशाचा शब्द देतोय. जो विजयाचा तिलक तुम्ही माझ्या मस्तकी लावला, त्या योगे माझ्या अंतःकरणात चैतन्य निर्माण झालं. ते चैतन्य उद्या मला विजयी करेल. तेव्हा निघालोय तुमच्या आनंदाचा कोण निरोप घेऊ. राम सेनेबरोबर युद्ध करण्यासाठी दाखवाय. निश्चिंत राहा. तुम्ही मला दिलेल्या आनंदाचा कोण निरोप आणि बांधलेली संकुलाची गाठ आज माझ्यासाठी विजयाचा मार्ग समजू. तुमच्या सौभाग्याचा धनी राम सेनेबरोबर माझी एकच इच्छा आहे, विजयश्री मिळाल्यानंतर पहिलं पाऊल या माझ्या माहाने पडायला हवं. देवी, हा, विजयाची विजयश्री आहे. आणि ती विजयाची माला माझ्या कंठात घालून निश्चितच तुमच्या सदनात पहिलं पाऊल टाकेल. माझी हर्षभरीत विजयानं झालेली ही खिडांतन मुद्रा तुम्हाला दाखवण्यासाठी मी उत्सुक आतापासून आहे. पण कर्तव्याच्या दिशेला जाणाऱ्या माझ्या पावलांना भावनांचे पाश वेगळा होत आहे. शकून गाठ पदराशी बांधला. विजयाचा तिलक स्वतःच्या सौभाग्य धनाच्या मस्तकी लावला. अश्रुधारा तरी नयन कमलातून वाहिला तरी त्या दिसला. आणि परमेश्वराकडे एकच मागणा मागितला की माझा सौभाग्याचा धनी विजयी होऊ येऊ दे. ईश्वर कृपेनं तुमचं मागणं सफल होईलही. पण जर दुर्दैवाचा पाश उलटा पडला, मी युद्ध कुणाशी करायला जातो. तुझ्या विश्वाच्या पाठीवर लंकाधीश रावणासारख्या वीराला सुद्धा ज्या रामचंद्राची आणि त्यांना मृत्यूचे भयंकर त्यांच्या डोळ्यासमोर उभा केला, त्या राम सैन्याबरोबर मी युद्ध करायला जातोय. कदाचित राम सैन्याबरोबर युद्ध